नमस्कार। भरपूर दिवसानंतर, खरं तर भरपूर वर्षानंतर आता वसई तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये नवीन इलेक्शनचं वातावरण तयार झालेलं आहे आणि ह्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या इलेक्शनची थोडीफार हवा चालू झाली, परंतु वसईतील 29 गावाचा प्रश्न जो आता ऐरणीवरती आहे त्या प्रश्नाला घेऊन आज काँग्रेसचे सर्व पदाधिकारी तहसीलदार ऑफिसमध्ये आलेले आहेत। हे प्रकरण काय आहे याबद्दल आपण ॲडव्होकेट जिमी गोन्साल्विसशी बोलूया। सर नमस्कार। नमस्कार। नमस्कार सर, सविस्तर ह्याविषयी तुम्ही काय सांगाल? बघा, आता 12 जून 2025 रोजी राज्याच्या ग्रामविकास सचिवांनी एक GR काढला आणि त्या GR मध्ये वसई तालुक्यातील ज्या सध्याच्या महानगरपालिकेतल्या बाहेरच्या ज्या ग्रामपंचायती होता त्याचा समावेश करून जिल्हा परिषद मला वाटते 4 गट आणि पंचायत समितीचे 8 गट असं त्यांना कलेक्टर साहेबांना डायरेक्शन दिलं की तुम्ही याची प्रोसेस चालू करा। पण मीनवाईल आमचं जे ऑब्जेक्शन होतं निवडणूक आयोगाला, तर निवडणूक आयोगाने त्यांना 2 जुलै रोजी पत्र काढलेलं होतं। त्यांना कोणाला ग्रामविकासचे सचिव आणि नगर विकासचे सचिव आणि प्लस वसई विभागाचे आयुक्त पवार होते, त्यांना पत्र काढलेलं की या 29 गावाची काय पोझिशन आहे आमच्या दोघांच्या तक्रारीवर, या 29 गावाची एक्झॅक्ट पोझिशन काय ते आम्हाला द्या। पण सायमल्टेनियसली त्यांनी प्रक्रिया चालू केली आणि कलेक्टर पालघर यांना त्यांनी प्रोग्राम दिलेला होता, जो निवडणुकीचा कार्यक्रम दिलेला होता। त्या अन्वये कलेक्टर पालघर यांनी आता वॉर्ड फॉर्मेशनच्या प्रोसेस चालू केलेली होती आणि त्या वॉर्ड फॉर्मेशनची प्रोसेस चालू करताना त्यांनी 14 जुलै रोजी त्यांनी एक प्रारूप जो ड्राफ्ट होता तो प्रसिद्ध केला आणि त्याच्यावर हरकती घेण्यासाठी एक वीकचा टाइम दिला। त्या अनुषंगाने आम्ही आता इथे हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि आमचे सगळे काँग्रेस पदाधिकारी आमच्या सोबत आहेत आणि 29 गावात जे मतदार आहेत ते पण बहुसंख्य काँग्रेसचे आहेत, जी लोक आहेत ती पण काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेसचे सगळे पदाधिकारी ही गावाच्या बाजूनेच आहेत। आता विषय असा झाला की ही जी प्रारूप मतदार यादी जी वॉर्ड तयार केले त्याच्यामध्ये 29 गावांचा समावेश नाहीये। तर आमचं म्हणणं कसं आहे की ही जी 29 गावं आहेत ती लिगली आज जिल्हा परिषद पालघरमध्ये आहेत, लिगली ती पंचायत समिती वसईमध्ये आहेत। मग ती जर न घेता यांनी जो हा प्रोसेस केलेला आहे त्याला आम्ही ऑब्जेक्शन घेतलं आहे की हे दोन्ही 29 गावं पंचायत समिती वसई आणि जिल्हा परिषद पालघरमध्ये इन्क्लूड करून नवीन सुधारित प्रारूप जो वॉर्ड आहे ते तुम्ही हे प्रसिद्ध करावे। या संदर्भात मी आणि विजय पाटील आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही आज हरकत घेतलेली आहे, त्यासाठी आम्ही आलेलो होतो इथे। परंतु महानगरपालिका गाव सोडायला अजून देखील तयार नाही आणि महानगरपालिका बोलते की आम्ही गावातील सर्व जनतेला ज्या काही महानगरपालिकेच्या सेवा द्यायच्या त्या आम्ही देत आहोत, त्याबद्दल तुम्ही काय बोलता? बघा साहेब, मी तुम्हाला सांगतोय की काँग्रेस गव्हर्नमेंट जे होते तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 31/5/2011 रोजी 243 घटनेतील 243 क्रूची पूर्ण प्रक्रिया करून संधू कमिटीचा अहवाल घेऊन त्यांनी ही गावं सोडलेली आहेत। तो GR जो आहे तो ग्रामविकास आणि नगर विकास यांच्या संयुक्त प्रक्रिया करून तो सोडलेला आहे। तो GR जो होता तो महापालिकेतर्फे राजीव पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने याचिका दाखल करून हायकोर्टमध्ये 12 जुलै 2011 रोजी स्थगिती मिळवून ती 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत स्थगिती होती। 22 फेब्रुवारी नंतर ती स्थगिती उठली, सगळ्या त्याच्यातल्या याचिका ज्या होत्या त्या डिस्पोज झाल्या। त्यामुळे ही जी 29 गावं जी आहेत ती त्या दिवशीच जिल्हा परिषद मध्ये गेलेली आहेत। आता आयुक्त पवार आहेत, यांना मी 20 वर्षापासून ओळखतोय, त्यांना या पहिल्या हितेंद्र ठाकूरांचं प्रेशर होतं शिंदे सरकारला। मग नवीन निवडणूक झाल्यानंतर हे भाजपचे चोरीचे मतदान करून आलेले आमदार जे आहेत, जे आमच्या राहुलने काल सांगितलं त्याप्रमाणे हे चोरीचे आमदार आहेत, यांनी काय ते पत्र वगैरे देऊन यांना माहित आहे गावं जर सुटलं तर आमचं वसईत का अस्तित्व राहत नाही। जिल्हा परिषद इलेक्शन हो, पंचायत समिती इलेक्शन हो किंवा ग्राम पंचायतीचे इलेक्शन हो, 100% काँग्रेस पक्षाचा तिथे उमेदवार निवडून येणार आहे। त्यामुळे हे काँग्रेस पक्षाला दाबण्यासाठी हा सगळा विषय आहे। भाजपच्या फडणवीसांना माहित आहे, मुख्यमंत्र्यांना, की इथे आपला निभाव लागणार नाहीत। त्यांचे पालकमंत्री आहेत गणेश नाईक, त्यांना पण सगळी परिस्थिती माहित आहे। आता राजसाहेब, उद्धव साहेब सगळे एकत्र आलेले आहेत। कालच्या आमच्या राहुलने बिहारमध्ये जे भाषण केलेलं आहे निवडणूक आयोगाचा, अजित तुमच्यासारखेच पत्रकार आहेत, वरिष्ठ पत्रकार अजित अंजुम, त्यांनी निवडणूक आयोगाचा जो पोळखेळ जो लोकांपुढे आणलेला आहे त्याच्यातलाच हा पोळखेळ आहे। आणि ही 29 गावं कायदेशीररित्या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने, काँग्रेस गव्हर्नमेंटच्या शासन निर्णयाने आणि निवडणूक आयोगाच्या पत्रान्वये ही गावं जिल्हा परिषद पालघरमध्ये जातील। तिथे वसईतले गट हे वाटतील
आणि तिथे जरूर काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार निवडून येतील आणि जिल्हा परिषद पालघर आणि पंचायत समिती वसई यांच्यावर आमचे विजय शेठ, आमचे उनील आलमेदा आहेत आणि काँग्रेसचे आमचे सगळे पदाधिकारी यांना घेऊन आम्ही वसईमध्ये जास्तीत जास्त लोक निवडून आणून आमची सत्ता स्थापन करू, असाही मी आज इथे दावा करतो. विधानसभेच्या इलेक्शनमध्ये ज्या व्यक्तींनी गावातून भरपूर मतदान घेतलेलं असे उमेदवार विजय शेठ पाटील हे देखील आपल्यासोबत आहेत. ते काय सांगतात ते आपण ऐकूया. सर, आता जे काय चाललंय ह्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की महाविकास आघाडी पुन्हा एकत्र राहील की काँग्रेस अलग इलेक्शन लढेल? नाही, महाविकास आघाडी नक्कीच एकत्र राहील आणि याच्यामध्ये जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांनी आम्हाला अधिकार पण दिलेले आहेत. जर वसईच्या भल्यासाठी, वसईच्या चांगल्यापणे जे पण तुमच्यामध्ये सामील होत असतील तर त्यांना सुद्धा घ्या आणि वसईचं भवितव्य चांगलं घडवा, एवढं आम्हाला त्यांनी पाठिंबा वरिष्ठांनी आम्हाला दिलेला आहे. पण एकच सांगू शकतो की हा 29 गावाचा जो प्रश्न आहे हा यांनी उगाच गंभीर करून ठेवलेला आहे. कारण इथे मला कल्पना आहे की गावातून मला मतं चांगली होती, मी आघाडीवर होतो, असं असताना वसई स्टेशनला जे परप्रांतीय लोक आहेत त्याच्यामध्ये बीजेपीचे आणि त्यांचे सहकारी लोक, ही RSS वाले यांनी जाऊन जनतेचं भ्रमण केलं की हे जे महाविकास आघाडी आहे ही हिंदुत्वाच्या विरुद्ध आहे आणि हिंदुत्व टिकवायचं असेल तर बीजेपीला तुम्ही मतदान करा, असं जो एक हिंदुत्वाच्या नावावरती, धर्माच्या नावावर जे वोटिंग घेतात, आज ती वसई स्टेशनची लोक सुद्धा पछतावलेली आहेत की आम्ही कोणाला निवडून दिले. जिला जे ऍडमिनिस्ट्रेटर कुठली गोष्ट माहिती नाही अशा बाईला आपण निवडून दिले. ते चूक माझ्या बरेच गुजराती माझ्याकडे व्यापारी माझ्या कामानिमित्त येतात, ते काल सुद्धा काही लोक आले होते, ते सुद्धा बोलले की आमची गलती झाली, असं की आम्ही चांगले कार्यकर्ते तुमच्यासारखे असून काँग्रेस पक्षाचे मोठे पक्षामध्ये असून सुद्धा आम्ही तुम्हाला मतदान नाही दिलं, पण याच्या पुढे होणार नाही. पण परप्रांतीयांना आम्ही एकच सांगतो, आमचे उद्धवजी ठाकरेंनी सुद्धा अनाऊन्स केलं की आम्ही परप्रांतीयाच्या विरुद्ध नाही आहेत. राज ठाकरे साहेबांनी सुद्धा डिक्लेअर केलं की आम्ही परप्रांतीयाचे नाही आहेत, पण महाराष्ट्रामध्ये मराठी बोली याचा सन्मान झालाच पाहिजे. तुटकं पुटकं नाही, पण तुम्ही मराठी शिका आणि मराठी भाषेचा सन्मान करा, महाराष्ट्राचा सन्मान करा. आम्ही पण तेच सांगतो की वसईमध्ये तुम्हाला जर राहायचं असेल, वसई हा महाराष्ट्राचा एक भागच आहे आणि महाराष्ट्रामध्ये इथे सर्व धर्माचे लोक, आपण घरामध्ये मराठी बोलतो, थोडी आपली म्हणजे गावची लँग्वेज जरी असेल तरी त्यात मराठीपणच आहे. जर मराठीपणाचा जर सन्मान करत नसेल आणि मराठ्याच्या इकडच्या उमेदवारांना जर तुम्ही सन्मान करत नसतील तर याच्या पुढे आम्ही सुद्धा कोणाचा सन्मान करणार नाही. पण आम्ही कुठल्या पण परप्रांतीच्या आज पण विरुद्ध नाही आहेत. काल जेवढे मला गुजराती लोक काही व्यापारानिमित्त मला भेटायला आले होते ते बोलले, अरे आम्हाला मराठी चांगलं आहे, आम्ही 100 वर्षापासून मराठी आहोत, इथे महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलाय. मग असं असताना ज्या पण आमच्यामध्ये RSSने असेल, बीजेपीने असेल, जे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आम्हाला हिंदुत्वाच्या करता आम्ही केले, आम्ही मराठीच्या विरुद्ध मतदान केलेलं नाहीये. तर ठीक आहे, पण याच्या पुढे आम्ही चूक सुधारू आणि याच्या पुढे मराठीचा सन्मान करू. आम्हाला तेच पाहिजे की परप्रांतीयाला जेवढे पण आहेत आज पण महाराष्ट्राने त्यांचा सन्मान करून त्यांना आपलेसापण सुद्धा त्यांना इथे माणुसकीने इथले सदस्यपद, इथले त्यांचा नागरिकत्व हक्क त्यांना दिलेला आहे. पण असं असताना तुम्ही जर परप्रांतीचं जोर दाखवून जर आम्हाला मराठीला दाबत असेल तर हे कदापि सहन करणार नाही. कारण आमच्या त्या दिवशी माननीय महाराष्ट्र प्रदेशचे सकपाळ साहेब, हर्षवर्धन सकपाळ साहेब यांनी मीरा रोडला जी मीटिंग बसली त्यांनी एकच बोललं की आम्ही मराठी शिकू आणि मराठी टिकू. ते ब्रीजवाक्य आहे, ते वसईचे काँग्रेसवाले महाविकास आघाडी वसईमध्ये पण चालवतील आणि सर्व महाविकास आघाडीतर्फे वसईमध्ये असेल, पालघरमध्ये असेल, जिल्हा परिषद असेल, हे महाविकास आघाडीचं राज्य असेल आणि महाविकास आघाडीचा तिथे अध्यक्ष बनेल आणि वसईला सुद्धा पंचायत समितीची सभापती महाविकास आघाडीचा बसेल, एवढंच मी बोलू शकतो. तुम्ही आता बोलता बोलता असे बोलले की आमच्या वरिष्ठांनी देखील आम्हाला एक आदेश आहे किंवा एक सल्ला आहे की जर का वसईच्या भल्यासाठी जर का दुसरे एकत्र येत असतील तर आपण एकत्र लढायचं. म्हणजे आम्ही बहुजन विकास आघाडी देखील भविष्यात तुमच्या सोबत असेल असं आम्ही समजायचं का? आम्ही पक्षाचं नाव नाही घेतलं, पण ज्यांना पण वसईचं भवितव्य चांगलं असेल, कारण वसई विकास जो बहुजन विकास आघाडी आहे हा आपला
स्थानिक पक्ष आहे आणि त्यांना जर इथली कळकळ असेल की इथे भूमिपुत्रचं राज्य राहिलं असेल आणि ते जर दोन हात पुढे करत असतील तर ते एक पावलं जर पाठीमागे येत असतील तर आम्ही 2 पावलं पाठीमागे यायला तयार आहोत. कारण वसईचं भवितव्यासाठी आम्ही करायला तयार आहोत. काँग्रेस पक्षाने देशाचं भवितव्य केलंय तर आम्ही कमीत कमी पालघर जिल्ह्याचं भवितव्य करून आमचे कर्तव्य निभावू एवढंच मी बोलू शकतो. कारण भरपूर लोकांनी तुमचा एक व्हिडिओ बघितला आणि तुमची मैत्री हितेंद्र ठाकूरांची मैत्री ही देखील बघितलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, त्यांची मैत्री जी आमची आहे ते राजकारणात नसल्याच्या अगोदरची आमची मैत्री आहे. त्यांचे आमचे फॅमिली संबंध आहेत, तो विषय वेगळा आहे आणि त्या फॅमिली संबंध मधलेच त्या जुचंदरला जो कार्यक्रम होता त्या निमित्ताने आम्ही एकत्र बसलो होतो. तितके कुठली पण राजकीय भाषा झाली नाही आणि कुठल्या पण राजकीयवरती कुठल्या पण संभाषण आमचं झालेलं नाहीये. आपल्यासोबत अनिल आलमेडा साहेब आहेत, ते काय सांगतात ते देखील ऐकूया. साहेब, येणाऱ्या इलेक्शन बद्दल तुम्ही काय? 29 गावाचा निकाल कोर्टाने देऊन देखील प्रशासन वसई विरार महानगरपालिका हे त्याची पूर्तता करताना दिसत नाही. त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जो कोर्टाने आदेश दिलेला आहे, कोर्टाचा कंटेम्प्ट होऊ नये म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी वसई विरार जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी इकडे जमलेले आहेत. 29 गावाचा विषय आपल्या सर्वांना माहिती आहे की वसईचं हरितपण, वसईची लोकसंख्या 30 लाखाच्या वर गेलेली आहे. वसईचा पश्चिम पट्टा जर शाबूत ठेवायचा असेल, वसईच्या सर्व भागामध्ये रिझर्वेशन जी गायब केलेली आहेत ती जर शाबूत ठेवायची असतील वसईच्या हरित पट्ट्यामध्ये तर 29 गावं वगळणं हेच लोकांच्या, स्थानिक लोकांच्या हिताचं आहे. हे लोकांनी जाणलेलं आहे आणि त्याच्यावर कुठेतरी मनमानी करायचं काम प्रशासन आणि बीजेपी सरकार करताना दिसत आहे. ह्या अगोदर बऱ्यापैकी त्यांनी दिशाभूल केलेली आहे लोकांची की आम्हीच गावं वगळणार आहोत, परंतु ह्या वेळा त्यांची पोलखोल झालेली आहे. कारण इलेक्शन जेव्हा जाहीर झालं त्याला कलेक्टर मॅडमला देखील वरून चुकीच्या पद्धतीने आदेश दिलेले जातात. कलेक्टर मॅडमसाठी निवेदन आज आम्ही तहसील ऑफिसमधून दिलेलं आहे आणि योग्य असा निर्णय घेऊन जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये गावाचे 29 गावाचा समावेश करणं गरजेचं आहे त्याची मागणी या निवेदनाद्वारे आम्ही दिलेली आहे आणि लोकांच्या हिताचं तेच आहे. त्यामुळे काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे त्याला. काँग्रेसच्या काळातच 29 गावं वगळण्याचं काम झालेलं आहे आणि संपूर्ण वसई जो हरितपण राखायचा आहे, त्यांचं पर्यावरण राखायचं आहे हे सर्व लोकांना माहिती आहे आणि त्यासाठी जे मनमानी कारभार चालत आहेत. मध्यंतरीच्या काळात कोकणचे प्रमुख ऑल इंडिया काँग्रेसचे आमचे प्रभारी व्यंकटेश साहेब येऊन गेले. त्यांनी एक वाक्य सांगितलं की बीजेपीला वसईमध्ये पैशाची खाण दिसते, जिकडे जिकडे पैशाची खाण आहे ते पैशासाठी ते काय पण कॉम्प्रोमाइज आणि प्रशासनाची मनमानी करायला लावतात, ही बंद करायची आहे. त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इकडे जमलो आहोत. हमारे गांव में नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी. धन्यवाद. तर आपण ऐकलं, काँग्रेस कमिटी आज वसई तहसीलदार ऑफिसमध्ये तहसीलदारद्वारे जिल्हा अधिकारी यांना एक पत्र दिलेलं आहे की वसईमध्ये जे वसईचे 29 गावं जे महानगरपालिकेतून काढलेली आहेत त्या गावामध्ये देखील पंचायत समिती आणि झेडपीचं इलेक्शन लागलं पाहिजे आणि ह्यांचं म्हणणं आहे की आम्हाला वसईचं हरितपण टिकवायचं आहे. वसई जशी स्वच्छ आणि सुंदर आहे ती टिकवण्यासाठी आम्ही वसईचे गाव ही महानगरपालिकेतून बाहेर काढूनच आम्ही तोपर्यंत इलेक्शन होऊ देणार नाही, असं ह्या सर्व कमिटीचं इथे एक सांगणं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम. नमस्कार.